आजची मुलं फार कमकुवत आहेत असं आपण वारंवार ऐकत असतो. पण एक प्रश्न विचारू का? थांबा, प्रश्न विचारू का असं बोललं की लगेच व्हिडिओ स्किप करू नका, कारण मी आज अत्यंत संवेदनशील विषयावर बोलणार आहे. म्हणून आजचा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत ऐकायचा आहे. तर मी असं विचारत होती की आजची मुलं ही कमकुवत आहेत की आपण त्यांच्यावर ओझं लादलेलं आहे. कारण आजची मुलं ही फक्त शाळेत जात नाही, तर ती स्पर्धेत उतरलेली आहेत. आज ती फक्त अभ्यास करत नाही, तर स्वतःला सर्वोत्कृष्ट ठरवण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी धावत आहेत. खरं तर किशोरवयीन वय हे स्वतःला सिद्ध करण्याची वेळ असते, परंतु आज ती तुलना करण्याची वेळ झालेली आहे. आपण सोशल मीडियावर बघतो, सगळ्यांचं जीवन आपल्याला यशस्वी दिसतं. कोणाचा निकाल उत्तम असतो, तर कोणाचं आयुष्य परफेक्ट असतं, तर कोणाचं शरीर परफेक्ट असतं, तर कोणाचं करिअर सेट असतं. आणि ह्या सगळ्यामध्ये तो 15 ते 16 वर्षांचा मुलगा एकटा उभा असतो आणि स्वतःला विचारतो की मी पुरेसा आहे का, किंवा मी पुरेशी आहे का. आज गुण कमी येणे म्हणजे फक्त मार्क्स कमी येणे होणं नाही, तर आईवडिलांचा संवाद, नातेवाईकांच्या तुलना, शिक्षकांच्या अपेक्षा, हे सगळं त्याच्या मनात प्रतिध्वनी करत असतं. आज आपण म्हणतो की आमच्या वेळेस एवढा ताण नव्हता. हो, कदाचित नसेल एवढा ताण, परंतु आजच्या विद्यार्थ्यांना करिअरची अनिश्चितता, सततची वाढलेली स्पर्धा, परफेक्शनच्या दडपणाचं ओझं आहे. त्यांना फक्त चांगले मार्क्स मिळवायचे नाहीत, तर त्यांना सर्वोत्कृष्ट बनायचं आहे. आणि जर सर्वोत्कृष्ट बनले नाहीत, तर दोष देखील स्वतःलाच द्यायचा आहे. आज किशोरवयीन मुलं हे बाहेरून शांत दिसतात, परंतु आतून त्यांचं मन अनेक प्रश्नांनी भरलेलं असतं की मी कोण आहे, मला लोक कसं बघतात, आणि मी जर अपयशी ठरलो तर. आणि ह्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते खूप कमी बोलतात किंवा बोलतच नाही, कारण त्यांना वाटतं की मला कोणी समजून घेईल का, आणि मी जर काही माझा प्रॉब्लेम सांगितला तर मला कमकुवत समजतील. अशा गोष्टी त्यांच्या मनात चालू असतात. आणि त्यातल्या त्यात किशोरवयीन वयामध्ये ह्या काळात मुला आणि मुलींमध्ये शारीरिक बदल होत असतात. ह्या गोष्टी देखील आपण समजून घ्यायला हव्यात. परंतु आपण त्यांना काय सांगतो? स्पर्धेत उतर, पुढे जा, जिंकून दाखव. परंतु आपण त्यांना सांगतो का की भावना व्यक्त करायला, नकार पचवायला, अपयशातून उभं राहायला आपण त्यांना ह्या गोष्टी शिकवतो का? आज अनेक तरुण मानसिक तणावाखाली जात आहेत. अपूर्ण झोप आहे, स्वतःशी संवाद तुटला आहे. आज त्यांच्या हसण्यामागचा ताण आपल्याला दिसत नाही. खरं तर ही पिढी कमकुवत नाही, तर ही पिढी संवेदनशील आहे. आणि संवेदनशीलता ही कमजोरी नाही, तर ती ताकद असते. आज त्यांना गरज आहे ती लेक्चर देण्याची नाही, तर समजून घेणाऱ्या कानांची गरज आहे. तू माझ्यासाठी महत्त्वाचा आहेस किंवा महत्त्वाची आहेस, ह्या वाक्याची गरज आहे. पालकांचं काम फक्त फी भरणे नव्हे, तर त्यांच्या यशामध्ये साथ देणं आणि अपयशामध्ये त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं. कारण शिक्षण म्हणजे केवळ नोकरी मिळवण्याचं साधन नाही, तर शिक्षण म्हणजे माणूस घडवण्याचं शस्त्र आहे. आज समाजात 2 प्रकारचे पालक दिसतात. एक उत्साही, अतिउत्साही, आणि दुसरे म्हणजे थोड्याशा अपयशाने खचून जाणारे, परंतु समजून घेणारे, साथ देणारे, सहकार्य करणारे पालक होणं गरजेचं आहे. पालक म्हणून आपण विचारूया की आज मी माझ्या मुलाला त्याचे गुण विचारले, परंतु त्याचं मन विचारलं का? शिक्षक म्हणून विचारूया की आज मी अभ्यास शिकवला, परंतु आज मी मुलांना आत्मविश्वास दिला का? आणि तरुण मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की ताण वाढत आहे, मन जड वाटत आहे, तर लक्षात ठेवा, मदत मागणं लाजिरवाणं नाही. तुमची किंमत तुमच्या मार्कशीटने ठरत नाही. तुमची ओळख एका निकालाने संपत नाही, आणि एक अपयश तुमचं आयुष्य ठरवत नाही. आज गरज आहे गुणांपेक्षा गुणवैशिष्ट्यांना महत्त्व देण्याची, स्पर्धेपेक्षा संवाद वाढवण्याची, आणि परफेक्ट होण्यापेक्षा खरं होण्याची.
लक्षात ठेवा, मुलं मशीन नाहीत. ते एक भावना असलेलं, स्वप्न असलेलं आणि भीती असलेलं एक कोवळं मन आहे. जर ते शांत असेल तर ते बंड करत नाही, परंतु आतून ते मदतीसाठी हाक मारत असेल. आपण त्यांना मोठं भविष्य द्यायचं म्हणतो, परंतु आधी त्यांना एक सुरक्षित वर्तमान देऊया. त्यांना टॉपर होण्यापेक्षा स्वतःवर प्रेम करायला शिकवूया. कारण गुणांच्या शर्यतीत जिंकलेलं मूल जर मनाने हरलं तर हा सर्वात मोठा पराभव असेल. आणि हो, आज घरी जाऊन आपल्या मुलाला किंवा मुलीला, भावाला, बहिणीला किंवा मित्राला एक गच्च मिठी मारा आणि म्हणा की तू आहेस म्हणून आमचं आयुष्य सुंदर आहे. कधी कधी एवढंच पुरेसं असतं.